थँक्यू सनी. यानंतर परत ते रफी साहेबांचंच गाणं आपल्यासमोर पेश करणार आहेत. शांत हसतमुख आणि आदबशीर स्वभाव ही रफी साहेबांची खरी ओळख होती. संगीतकार गीतकार यांच्याकडे देखील त्यांच्या खूप चांगल्या आठवणींचा ठेवा आहे. काही वचनामध्ये माझ्या आला तो ठेवा मी तुमच्यासमोर मांडीन, तुम्हाला सांगीन आहे. लताजींना कोणीतरी विचारलं होतं की तुमचा आवडता गायक कोण, तर त्यांनी सांगितलं मोहम्मद रफी. यासाठी नाही की ते आज नाही आहेत म्हणून, ती माझ्या अंतर्मनातली भावना आहे. माझे आवडते गायक मोहम्मद रफी आहे, ही माझ्या मनाची भावना आहे. तर आणि त्यांच्या विशाल आणि उदार मनाच्या खूप कथा आहेत, त्या काही माझ्या वाचनामध्ये आल्या, त्या मी तुमच्याबरोबर शेअर करीन त्यांच्या कार्यक्रमाच्या ओघाने. तत्पूर्वी आपण ते गाणं गाणार आहेत, वो जब याद आए, पारसमणी या हिंदी चित्रपटातलं ते गाणं ऐकूया. वो जब याद आए, बहुत याद आए. याद आए गमे जिंदगी के अंधेरे में हमने चरागे मोहब्बत जलाए बुझाए. वो जब याद आए बहुत याद आए.
बहुत याद आए, वो जब याद आए, बहुत याद आए। धन्यवाद धन्यवाद। हिंदी चित्रपट सृष्टीवरती जेव्हा मोहम्मद रफी, मन्नाडे साहेब, लता मंगेशकर, आशा भोसले, किशोर कुमार या 5 जणांच्या गाण्यांची पूर्णपणे छाया होती, त्यांच्या काळातली ती जी सगळी गाणी आहेत चित्रपटातली हिंदी, ती अजूनही आपल्या घरातल्या 3ही पिढ्यांच्या सगळ्यांच्या ओठावर रुळणारी आणि मनामध्ये सुद्धा आतपर्यंत खोल रुतलेली अशी गाणी आहेत. तेव्हा त्या गाण्यांचे ट्रॅक जरी वाजले तरी खरोखर आपण सगळेजण मनामध्ये ती गाणी गुणगुणायला लागतो. मी आत्ता तुम्हाला बोलताना बोलते की मी या निमित्ताने काही मोहम्मद रफींच्या आठवणींचं वाचनात आलं होतं, त्या आठवल्या. मोहम्मद रफी साहेबांचा स्वभाव हा अत्यंत दिलदार आणि उदार म्हणूनच सगळीकडे प्रसिद्ध, सगळ्या संगीतकार गीतकारांमध्ये. एकदा मंगलोरला त्यांचा काहीतरी कार्यक्रम होता, त्यासाठी संगीतकार त्यांना बंगलोरला घेऊन गेले. बंगलोर एअरपोर्टवरती काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, म्हणून बंगलोर ते मंगलोर हा प्रवास त्यांनी कारने केला. आणि कार्यक्रमापूर्वी काही खायचं नाही असा त्यांचा एक त्यांनी स्वतःला पाडून घेतलेला एक रिवाज असेल. इतका प्रवास केल्यानंतर संगीतकार म्हणाले की तुम्ही थोडंसं तर काहीतरी घ्या, पाणी प्या, कॉफी घ्या. तर म्हणाले ते श्रोते इतक्या वेळ माझी वाट बघत बसले आहेत, मला आधी त्यांच्यासाठी गाऊ दे. उत्कृष्ट प्रोग्राम मोहम्मद रफी साहेबांनी मंगलोरला सादर केला. आणि त्यानंतर काय झालं, त्या जवळच्या एका गावामध्ये एका शाळेच्या इमारतीच्या बांधणीसाठी निधीची आवश्यकता होती. तो कार्यक्रम खूप रंगला. त्या शाळेच्या इमारतीचे जे हे होते, ट्रस्टी होते किंवा ते शाळेचे जे कोणी पदाधिकारी असतील ते त्यांच्याकडे आले आणि त्यांना म्हणाले, उद्या तुम्ही कार्यक्रम कराल का, आम्हाला निधी गोळा करायचे आणि तुम्ही इतकं उत्कृष्ट गाताय, केवळ तुमच्या नावाखातर लोक येतील. मोहम्मद रफी साहेबांनी लगेच होकार दिला. दुसऱ्या दिवशी गाण्याचा कार्यक्रम झाला, तितकाच रंगला. बाहेर हंडी ठेवली होती. ज्याला जसं झेपेल त्यांनी या शाळेच्या इमारतीच्यासाठी निधीसाठी म्हणून त्या हंडीमध्ये आपापल्या परीने देणगी द्यायची होती. ती हंडी तर पूर्ण भरलीच. आणि त्यानंतर कार्यक्रम संपल्यावर संयोजकांना मोहम्मद रफी साहेबांनी सांगितलं की शाळेच्या इमारतीच्या निधीसाठी हा कार्यक्रम आहे, मला यातला एकही पैसा नको. आणि ते तसेच परत मुंबईला परत. अशा रफी साहेबांच्या अनेक आठवणी आहेत. तत्पूर्वी वाळिंबे साहेब पुढचं गाणं जे गाणार आहेत, दिल की आवाज सुन, हमसा या चित्रपटातलं हे गाणं. दिल की आवाज भी सुन, मेरे फसाने पे न जा, मेरी नजरों की तरफ देख, जमाने पे न जा. दिल की आवाज भी सुन, मेरे फसाने पे न जा, मेरी नजरों की तरफ देख, जमाने पे न जा. दिल की आवाज भी सुन. एक नजर देख ले, एक नजर देख ले, जीने की इजाजत दे दे. रूठने वाले वो पहली सी मोहब्बत दे दे.